नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण दत्त जयंतीच्या पवित्र निमित्ताने दत्त महाराजांची दिव्य कथा आणि गुरुचरित्र पारायण का करतात त्याचे खरे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. दत्त जयंती म्हणजे भक्तांच्या आयुष्यात प्रकाश पाडण्याचा दिवस, एक असा दिवस जेव्हा त्रिदेवांनी स्वतः अवतार घेतला. दत्त जयंतीची दिव्य कथा. एकेकाळी पृथ्वीवर अधर्म, दुःख आणि राग द्वेष वाढत होता. लोकांच्या धर्मावर विश्वास कमी होत होता. त्या काळात भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून मानवजातीला मार्ग दाखवण्यासाठी दत्तात्रेय या स्वरूपात अवतार घेतला. दत्त महाराजांचा जन्म अनुसया माता आणि अत्रि ऋषींच्या घरी झाला. जन्मताच दत्त महाराज शांत, प्रसन्न आणि दिव्य तेज असलेले होते. दत्त अवतार म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, करुणेचा सागर, भक्तांच्या दुःखाचा नाश करणारा आणि मार्गदर्शन करणारा गुरु. दत्त महाराजांनी लोकांना सांगितले की खरा गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर आहे. दत्त जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व. दत्त जयंती हा दिवस केवळ एक उत्सव नाही, तो दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला मानला जातो. दत्तात्रेय हे त्रिदेवांचा ब्रह्मा, विष्णू, महेश एकत्रित अवतार असल्यामुळे या दिवशी त्यांच्या कृपेची शक्ती विशेष वाढते, असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी दत्त महाराजांची ऊर्जा पृथ्वीवर विशेषतेने अनुभवली जाते. गुरुचरित्र पारायण का करतात? दत्त जयंती हा दिवस दत्त महाराजांचा अवतार दिन. या दिवशी गुरुतत्व अत्यंत प्रबळ असते, म्हणून या दिवशी गुरुचरित्र पारायण करणाऱ्याला खूप मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आहे. हा ग्रंथ वाचला की भक्ती, शांती, मार्गदर्शन मनामध्ये आपोआप निर्माण होते. या दिवशी वाचलेल्या प्रत्येक अध्यायाचा आध्यात्मिक परिणाम दुपटीने मिळतो. घरात सकारात्मकता, कंपने वाढतात असे मानले जाते. गुरुचरित्रातील कथा मनातील भीती, नकारात्मकता, ताण यांना शांत करतात. मन स्थिर आणि प्रसन्न होते. पारायणाच्या जागी दत्त महाराजांचे अदृश्य उपस्थिती असल्याचे मानले जाते. भक्तांना हवे तिथे मार्गदर्शन मिळते. जीवनातील कामे अडली असतील, मनात संभ्रम असेल, चुकीचे निर्णय होत असतील तर पारायण मोठा आधार देतो. गुरुचरित्रात केलेले नामस्मरण घरातील वाद, निराशा, नकारात्मकता यांना दूर करून शांती आणतो. दत्त जयंती हा दिवस मन, घर आणि जीवनात शांती आणणारा दिवस आहे. यावेळी केलेली प्रार्थना, संकल्प आणि जप हे थेट गुरुतत्वापर्यंत पोहोचतात असे म्हणतात. नवीन साधना, जप किंवा संकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. दत्त जयंतीचा मुख्य उद्देश हा माझे जीवन योग्य मार्गावर चालावे अशी प्रार्थना दत्त महाराजांपाशी पोहोचवणे. दत्त जयंती का साजरी करतात? दत्त जयंती हा दिवस म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मदिवस. अत्रि ऋषी व अनुसया मातांच्या घरी त्रिदेवांचा म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजातून दत्तांचा अवतार झाला. हा दिवस त्या दिव्य प्रसंगाचे स्मरण म्हणून साजरा करतात. मित्रांनो, दत्त जयंती आणि पारायण केवळ उत्सव नाही, तर जीवनातील अडचणी दूर करण्याचा मार्ग आहे. भक्ती, साधना आणि गुरुचरित्र वाचनामुळे जीवनात सुख, शांती आणि ज्ञान प्राप्त होते. दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.